मुलं जी आहेत ते मुलं श्रेष्ठ मुलगा कोणता, कनिष्ठ मुलगा कोणता आणि अधम असणारा मुलगा कोणता हे त्या ठिकाणी सुभाषितकार म्हणतात. काय म्हणतात? उत्तमश्चिंतितं कुर्यात् प्रोक्तकारी तु मध्यमः अज्ञप्तोपि न करोति यः स कनिष्ठ इति कथ्यते. की अशा प्रकारे काय वडिलांच्या उत्तम मुलाची लक्षणं सांगितली. सुपुत्र ज्याला म्हणतो आपण, सुपुत्राची लक्षणं काय? उत्तम मुलगा कोणता? तो जो वडिलांच्या मनातील उद्देश जाणून सेवा करणारा पुत्र श्रेष्ठ आहे. की बस, बाकी काही नाही. पुत्र आणि शिष्य दोन्हींच्या विषयी हा विषय. शिष्य सुद्धा तसाच, नुसता गुरुनी इंगित आहे ना, त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय भाव आहे त्या भावनेच्या अनुरूप जो आपलं वर्तन करतो तो श्रेष्ठ पुत्र अथवा तो श्रेष्ठ शिष्य. दुसरा कोण? दुसरा आज्ञा केल्यावर वडिलांचे कार्य करणारा अथवा गुरूंचे कार्य करणारा मध्यम की सांगितल्यानंतर करतोय की अरे बाबा असं कर, जे सांगितलेलं आहे ते निश्चितपणे करतो. तो कोण आहे? अशा प्रकारे सांगितल्यानंतर कर्म करणारा तो मध्यम वृत्तीचा आहे. त्यानंतर तो मध्यम वृत्तीचा. आणि जो अज्ञापूर्णही पित्याचे कार्य अथवा गुरुचे कार्य करत नाही तो कनिष्ठ सांगितला. की सांगितलं तरी दुर्लक्ष करत जातो. अशांची संख्या आता जास्त आहे आपल्याकडे. आई वडिलांनी कितीही सांगितलं तरी लक्ष देतात का? नाही. हे सगळे कनिष्ठ दर्जाचे. असं त्यांचं ऐकलंच पाहिजे. तिथं अनुशासनामध्ये काय सांगितलं? मातृदेवो भव, पितृदेवो भव सांगितलं, आचार्य देवो भव. हे सगळे कोण आहे? आपले गुरु, माता, पिता हे देवा समानच आहे. सर्व तीर्थमयी माता सांगितलं, सर्व देव परता पिता सांगितलं. सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता. सर्व जी तीर्थ आहेत ही सर्व तीर्थ कुठे आहे? आईच्या चरणामध्ये सर्व तीर्थ आहे. सर्व देवमय पिता. वडील जे आहेत वडिलांच्या अंतःकरणामध्ये सगळ्या देवतांचा अधिवास आहे. मातरम पितरम तस्मात सांगितलं सर्व यत्नेन पूजये. आणि म्हणून आई आणि वडील आहेत त्यांची काय केले? सर्व प्रयत्नाने काय केलं पाहिजे? पूजा केली पाहिजे.